नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, 2024ची पोलीस भरती प्रक्रिया पार पडली आणि लवकरच आता 2025ची पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे। तर त्याबद्दल आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातले मेरिटवर चर्चा करतोय की जेणेकरून येणाऱ्या भरतीसाठी आपल्याला जिल्हा निवड करताना किंवा इतर स्ट्रॅटेजी आखताना निश्चितपणे याचा फायदा होऊ शकतो। आपण NTB सर्वसाधारण प्रवर्ग आहे, पुरुष प्रवर्ग, याचं मेरिट कसं राहिलं होतं ते आपण पाहणार आहोत। जळगाव सारखा जिल्हा आहे जिथे मेरिट 138 वर जाऊन थांबलं होतं, तर नवी मुंबई सारखा जिल्हा आहे जिथं मेरिट 100च्या आत म्हणजे 98 वर आलं होतं। अशी मेरिटमधली तफावत आहे। नाशिक शहर सारखा मुद्दा आहे जिथे 132 वर मेरिट गेलं होतं, तर भंडारा सारखा जिल्हा जिथं 106 वर मेरिट आलं होतं। ठाणे शहर असेल, सिंधुदुर्ग असेल, यांचं मेरिट 131 वर गेलं होतं, त्याच वेळेस परभणीचं मेरिट 112 वर आलं होतं। ही मेरिटमधली तफावत आपण समजून घेणार आहेत जेणेकरून येणाऱ्या भरतीला त्यानुसार स्ट्रॅटेजी आखता येईल। धन्यवाद।